भारत माता की वंदे। छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। मंचावर उपस्थित सर्व आदरणीय नेते, आदरणीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, या पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व परिसरातील आदरणीय मान्यवर कष्टकरी शेतकरी बंधूंनो, ग्रामीण भागातील माझ्या प्रिय मान्यवर बंधूंनो, लाडक्या बहिणींनो व इथं उपस्थित माझ्या सर्व विद्यार्थिनी भगिनी व विद्यार्थी बंधूंनो, सर्वप्रथम आंबे धानोरा तालुका पोंभुर्णा येथील जिल्हा परिषदच्या या नूतन इमारतीचं आपल्या सर्वांच्या साक्षीने लोकार्पण झालं असं मी घोषित करतो। या शाळेच्या सर्व शिक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व गावकऱ्यांना मी शुभकामना देताना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या इमारतीमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं जीवन, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, या गावाचा गौरव वाढवण्याचं कार्य त्याच्या शिक्षणातून व्हावं आणि सर्वात मोठी भेट आई वडिलांना त्यांनी एक गुणवंत विद्यार्थी म्हणून या शाळेच्या नावलौकिकाला साजेस ज्ञान प्राप्त करावं, यासाठी भगवान महादेवानी या शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना भरभरून आशीर्वाद द्यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। मागे जेव्हा या गावात आलो, या गावाच्या कार्यक्रमात येताना रस्ता नादुरुस्त होता। गावातल्या लोकांनी मला सांगितलं की भाऊ, गावाचा रस्ता नादुरुस्त आहे। मी गावातून जेव्हा शहरात परत गेलो तेव्हा हा रस्ता करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आणि आज येताना मला निश्चित आनंद झाला की त्या अधिकाऱ्यांनी काही दिवसातच रस्त्याचं काम सुरू केलं आणि रस्ताही पूर्ण झाला। पण एक गोष्ट, एक राजकारणातला आमदार म्हणून मला तेव्हा सर्वात जास्त आनंद होतो जेव्हा रस्ते, सिंचन अशा गोष्टींसोबतच एखाद्या शाळेच्या इमारतीचं जेव्हा मी उद्घाटन करतो तेव्हा मला थोडा जास्त आनंद होतो। रस्त्यावरून गाडी जाऊ शकते, ज्या गावापर्यंत पोहोचायचं त्या गावापर्यंत गाडीचा प्रवास होऊ शकतो, पण आयुष्यात ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचा प्रवास मात्र शिक्षणातूनच पूर्ण होतो, त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसतं। अजूनही एका गोष्टीची दुःख आणि वेदना मग आहे। खरं तर मी नगर परिषदच्या शाळेमध्ये 1ली ते 4थी शिकलो, 5वी ते 10वी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो। माझा जन्म सामान्य रुग्णालयाच्या प्रसूती कक्षामध्ये झाला। एक समज चुकीचा आहे की जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारा हा गुणवान होऊ शकत नाही, कॉन्व्हेंट मध्ये शिकणारा असेल तरच गुणवान होतो। तर खरं तर कधी कधी याचाही अभ्यास केला पाहिजे की खरंच या साधारणतः मनात येणाऱ्या कथेमध्ये किती सत्यता आहे। खरं तर सर्वात
उत्तम शिक्षण देणारा पहिला शिक्षक हा तुमच्या माझ्या जीवनात कोण असतो? आई. जे आईच्या माध्यमातून आपण शिकतो ना, ते लंडनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये, अमेरिका आणि ब्रिटनच्या शिकता येत नाही. कारण साधारणतः शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रत्येक महामानवाने आपल्या आयुष्यात त्याचं महत्व कधी ना कधी सांगितलं आहे. विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण संघर्ष करण्याच्या अगोदर शिका. जर न शिकता संघर्ष केला तर मग ती दिशा योग्य असू शकत नाही. त्या दिशेच्या सोबत तर्क असू शकत नाही, त्याला संस्काराचा आधार असू शकत नाही. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची सेवा करण्याची संधी विधानसभेच्या विविध आयुधांच्या माध्यमातून मला लाभली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव पुणे विद्यापीठाला देण्यासाठी मी ठराव केला, नाव देण्याचा, यशस्वी असा आयुधांचा उपयोग केला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा विद्येविना मती नाही, मतीविना गती नाही, अतिशय सोप्या शब्दामध्ये ज्ञानाचं महत्व आपल्याला सांगितलं. मी अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचं नाव देण्यासाठी ठराव केला, पाठपुरावा केला, शेकडो पत्र दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव नागपूर विद्यापीठाला देण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या दृष्टीने ही नावं नव्हती. माझ्या दृष्टीने या नावामध्ये आदर्श होता, या नावामध्ये दिशा होती. हे आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ होते. वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचं ते वाक्य किती प्रसिद्ध आहे. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा म्हणतात, अरे हातावरचं ताट बोडा, एक लुगडं कमी घाला, पण आपल्या पोरापोरींच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू देऊ नका. आज तर सरकारच्या अनेक योजना आहेत, पण या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी गावांनी जबाबदारी घेतली पाहिजे. मी वनमंत्री होतो तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणत्याही प्राण्याचा जन्म जेव्हा होतो, या 84 लक्ष योनीची यादी तर मला माहित नाही, पण आपण म्हणतो 84 लक्ष योनी आहेत. पण एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली की कोणत्याही प्राण्याच्या जन्माच्या वेळी तो कधीच रडत नाही. फक्त एकच प्राणी आहे मनुष्य, जो जन्मला की रडायला सुरुवात करतो, आणि मग त्याचा अर्थ असा आहे, बाकी कोणत्याही प्राण्याला जगण्यासाठी कोणताही मोह नाही. त्याचा पूर्णपणे देवावर विश्वास आहे की माझं जीवन, माझं मरण, माझं जगणं यासाठी देव आहे. पण मनुष्याची भूक कधी संपतच नाही. जन्मल्याबरोबर तो जो रडायला सुरुवात करतो, त्याचं रडणं मात्र कधी थांबतच नाही. आणि म्हणून शेवटी त्या मुकद्दर का सिकद्दर मध्ये अमिताभ बच्चनला गाणं म्हणावं लागलं, रोते हुए आते हैं सब हंसता हुआ जो जाएगा. हे गाणं नव्हतं, हे आपल्या शास्त्रामध्ये अनेकांनी भाव व्यक्त केला की सफल जीवन कोणतं आहे. सफल जीवन ते नाही आहे की 10 एकर मध्ये सुंदर घर आहे. सफल जीवन म्हणजे 50 मजली इमारत आहे. सफल जीवन मध्ये 50 गाड्या आहे. सफल जीवन मध्ये जगातले सर्व दागिने आहे. नाही, शास्त्र असं सांगतं की सफल जीवन ते आहे शेवटचा श्वास सोडताना मनावर कोणताही ताण नाही, मनामध्ये कोणत्याही इच्छा शिल्लक नाही, मनामध्ये कोणताही दबाव नाही, मनामध्ये मी कोणाचं वाईट केलं याची खंत नाही, मनामध्ये मी चूक केली असा भाव नाही. जर मरताना हा भाव आला की माझ्या आईशी मी चुकीचं वागलो,
माझ्या बापानी पोटाचा चिमटे घेऊन मला शिकवलं. आपल्या इच्छा आकांक्षा मारून टाकल्या, पण माझा मुलगा किंवा मुलगी ही मोठी व्हावी, चांगली शिकावी. आईने साडीला छिद्र पडल्यावर साडी बदलली नाही, 10 छिद्र पडल्यावर लुगडं बदललं नाही, पण मुलाच्या अंगावर मात्र नवीन गणवेश घातला, उत्तम कपडे दिले. मग या ज्ञानातून जर आम्ही जी माझी पहिली शिक्षिका आई आहे तिची सेवा करणं शिकत नसेल, तर मग ही पुस्तकं त्या भाजीसारखी आहे की जी भाजी दिसायला तर तर्रीबाज आहे, पण मीठ नाही तर त्या भाजीची चव असूच शकत नाही. आयुष्यामध्ये ज्ञान हे खरं तर मनाच्या श्रीमंतीसाठी आहे, पण दुर्दैवाने त्या ब्लॅकबोर्डवर पांढऱ्या खडूनी शिकवताना हे शिकवल्याच जात नाही की आयुष्याच्या पाठीवर आम्ही मात्र शुभ्र खडूनी शिकवलेले अक्षर गिरवताना आम्ही धनाच्या श्रीमंतीसाठी हे शिक्षण घेत नाही. आम्ही शिकतो ते मनाच्या श्रीमंतीसाठी शिकतो. हे मात्र आपण त्यामधून जर शिकलो नाही तर त्या पदवीचा कोणताही उपयोग नाही. मी कधीतरी उदाहरण द्यायचो की ज्ञान कशासाठी आहे. एखाद्याला जर कुलूप बिना चाबीने उघडण्याचं ज्ञान असेल तर त्यांनी विदर्भ एक्सप्रेसमध्ये जाताना एखाद्याच्या सुटकेसची चाबी हरवली तर आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे आणि त्याची सुटकेस उघडून दिली पाहिजे. पण ज्ञान तर आहे, पण त्या ज्ञानाचा उपयोग करण्याची मानसिकता, क्षमता आणि संस्कार नसेल तर सर्व विदर्भ एक्सप्रेस मधले प्रवासी झोपी गेल्यानंतर एखाद्याची बॅग त्याला न सांगता उघडण्यामध्ये जर त्या ज्ञानाचा उपयोग होत असेल तर ते ज्ञान हे निश्चितपणे उत्तम नाही, हे समजण्याची आवश्यकता आहे. आज या शाळेमध्ये शिकत असताना माझा आग्रह आहे की अनेकदा आपण पाहतो की माझ्या समाजामध्ये सर्वात धोक्याचं वाक्य कोणतं वाटतं, तर माझ्या दृष्टीने आज समाजामधलं सर्वात धोक्याचं वाक्य आहे ते म्हणजे मला काय करायचं. सर्वात जगातलं धोक्याचं वाक्य आहे. एखाद्या विहिरीमध्ये एखादी मांजर मेली तर गावामध्ये मला काय करायचं ज्याचं आहे तो पाहून घेईल. एखाद्याच्या घरी आग लागली, मला काय करायचं ते पाहून घेईल. शाळेमध्ये चांगलं शिकवत नाही, माझा मुलगा तर कॉन्व्हेंट मध्ये आहे, मला काय करायचं. रस्त्यामध्ये गोटा पडलाय, मला काय करायचं ठेच दुसरा खाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सृष्टीचा नियम आहे, मला काय करायचं हा भाव ज्या समाजामध्ये असतो, देव सुद्धा म्हणतो तुम्ही तिकडे डुबा, मला काय करायचं हे देवही म्हटल्याशिवाय राहत नाही. असणाऱ्या गावातल्या विद्यार्थ्यांना माझा आग्रह आहे, मनामध्ये आत्मविश्वास जागा. मी मगाच सांगितलं की मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो. मी जेव्हा राज्याचा अर्थमंत्री झालो तेव्हा मला माहित आहे एका मोठ्या वर्तमानपत्राने मी अर्थमंत्री झालो, हा त्या टोकावरचा हा काय अर्थशास्त्र समजेल, हा काय अर्थसंकल्प मांडेल, हे काही पानपट्टीवरचा अर्थसंकल्प आहे का, असा लेख लिहिला. पण मग आनंद आहे की देशामध्ये माझा सत्कार हा इंडिया टुडे आजतकनी स्वर्गीय अरुण जेटलीजींच्या हाताने केला, बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया. कारण देशामध्ये पहिल्यांदा असं घडत होतं की देशामध्ये 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर करण्याचं काम याच एका शेवटच्या टोकावरच्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारा विद्यार्थीही करू शकतो आणि हे तुम्हीही करू शकता. मी परवा पंढरीच्या वारीसाठी मला निमंत्रण दिलं. मी त्या वारीमध्ये गेलो. माऊली माऊली म्हणत जेव्हा वारकरी चालतात ना, रामकृष्ण हरी म्हणत जेव्हा वारकरी चालतात, मी खूप पुस्तकं वाचली, पण या वारीमध्ये मी चेहरे वाचत होतो आणि चेहरे वाचत असताना माझ्या लक्षात आलं
अरे यांचे कपडे पाहिले तर हे गरीब आहे, हे कोणत्या तरी झोपडीतून या वारीत आले. एक मलकट पिशवी आहे, अनेकदा वापरलेली बिस्लरीची बॉटल आहे, त्याच्यात पाणी आहे. शरीराकडे पाहिलं तर गरिबी जाणवत होती, पण जेव्हा त्या वारीच्या त्या गरीब व्यक्तीच्या मी चेहऱ्याकडे पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात येत होतं, एखादा अंबानी अदानीच्या चेहऱ्यावर जे सुख, जी संपन्नता, जे तेज, जो आनंद नसेल तो माझ्या या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. कारण त्यांच्याकडे बँकेमध्ये धन असेल, पण यांच्याकडे माझ्या विठू रायाची सर्वात मोठी धनसंपत्ती आहे. जेव्हा रामकृष्ण हरी म्हणताय, पांडुरंग वरदे हा विठ्ठल म्हणताय आणि एकमेकाशी भांडायचं असले तरी भांडण करताना शिव्या नाही, एकमेकाला मावगी मावगी म्हणून सन्मान करत भांडत आहे. माझ्या मनात विचार आला, अरे खरं धन, खरी संपत्ती, खरं सुख, खरी समृद्धी, खरा आनंद जगणं कसं हे इथं समजतं. हे वारी पाहून मी समजलो आणि म्हणून एक निर्णय माझ्या निश्चितपणे आला की सुंदरता ही रूपाची, धनाची की गुणाची. तर पहिल्या नंबरवर सुंदरता ही गुणाची असते. सुंदरता रूपाची ही जर तुमचं मन चांगलं नसेल तर त्या सुंदरतेचा काही उपयोग नाही. सुंदरता ही गुणाची असली पाहिजे, सुंदरता ही धनाची असली पाहिजे. आणि हे ज्ञान या शाळेत जर मिळत नसेल तर या शाळेचं उद्घाटन केल्यानंतर सुद्धा माझ्या मनात प्रश्नचिन्ह राहील की या निर्जीव भिंतीतून जर सजीव माणूस आम्हाला घडवता आला नाही तर या निर्जीव भिंतीतून निर्माण होणारा विद्यार्थी सुद्धा सजीव होऊ शकणार नाही. शिक्षकांवरही माझी ही जबाबदारी आहे की त्यांनी या दृष्टीने सुद्धा या उत्तम शाळेचा विचार केला पाहिजे. मी जेव्हा वर्गात गेलो, एकाच वर्गात 2 ब्लॅकबोर्ड होते. तर मला काही खूप दिवस जागे, माझा जरा संपर्कही थोडासा कमी झाला होता शाळेत. मी म्हणतो 2 ब्लॅकबोर्ड का, तर ते म्हणे एकाच वेळी 2 वर्गात शिकवलं जातं. म्हणजे मी महाभारतात कथा ऐकली होती, पण महाभारतानंतर या भारतातच ऐकतोय की एकाच वेळी इकडे 2चा पाढा शिकवला जात आहे आणि तिकडे मात्र 10चा पाढा शिकवला जात आहे. खरं तर पुढच्या डिसेंबर अधिवेशनामध्ये मी निर्णय केला आहे की एकूणच शिक्षण पद्धतीच्या संदर्भामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा 80,000 कोटी रुपये आम्ही जिल्हा परिषद व सरकारी शिक्षणासाठी खर्च करतो, पण आमचं दुर्दैव आहे की 80,000 कोटी खर्च केल्यावरही अजूनही आम्ही सरकारी शाळा उत्तम आहे असं म्हणण्याची हिम्मत करू शकत नाही. आणि आजही आम्ही जर कॉन्व्हेंटमध्ये जात असू तर निश्चितपणे आम्हाला एकदा चिंतन करण्याची आवश्यकता आहे. काय होतं कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्याचं हे तर आपण जे वर्तमानपत्र वाचतात, टीव्ही पाहतात त्यांना माहिती आहे की आता काय गमती चालू आहे. परवाच गंमत सुरू होती, एखादी ती गंमत मला पाठवली. ते म्हणाले की जेव्हा 1970-80चा काळ होता तेव्हा सुनेला एक वाटायचं की सासू कशी मिळते आणि ती नेहमी लग्न होताना चिंतेत असायची. मग एक काळ आला 2000, 2010, 2020 की सासूला वाटायला लागलं की सून कशी मिळते, ती त्या चिंतेत असायची. आणि पुढे लिहिलं की आता लग्न करणाऱ्या मुलाला वाटते की मग पोरगी कशी मिळेल, कारण जेव्हापासून त्या सिया नावाच्या पोरीने आपल्या मंगेतरला लोहगडमध्ये धक्का मारून संपवून टाकलं. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी ती पोरगी, अरे लग्न करायचं नाही तर नाही म्हणून सांगायचं. पण एखाद्याच्या आई वडिलांनी, आई एखाद्या आपल्या मुलाला जन्म देते, 20 हाड तुटल्याचं दुःख प्रसूती वेदनेमध्ये सहन करते आणि तिच्या मुलाला तुझ्या प्रियकरासाठी आपल्या मंगेतरला तू जेव्हा धक्का देते तेव्हा कॉन्व्हेंटमध्ये असणाऱ्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होते की आम्ही हे शिक्षण घेतो आहे की आपण आपला जर प्रियकर असेल
तर त्याच्यासाठी म्हणून होणाऱ्या मंगेतरला सिया नावाची मुलगी, मी तर नक्की विचार केला की पुढचे 100 वर्ष आता कोणी आपल्या मुलीचं नाव सिया ठेवणारच नाही, एवढं हे नाव बदनाम होऊन गेलं. देशभर याची चर्चा ही सुरू झाली, हे मात्र दुःख आहे. खरं तर मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्यासारख्या कष्टकरी बांधवांनी मला संधी दिली. मी शेवटच्या व्यक्तीचाही आवाज विधानसभेत पोहोचवण्यासाठी पूर्ण शक्तीने काम करतो. दानाचा बोनस द्यायचा आहे, सरकार स्पष्ट उत्तर देत नाहीये, पण तरी मी पाठपुरावा सोडला नाही. लक्षवेधी केली, अर्धा तास चर्चा केली आणि मला विश्वास आहे की मी चंद्रपूरचा च गावणार आणि धानाचा बोनस सरकारला द्यायलाच गावणार, यासाठी मी शक्तीने काम करतोय. खरं तर या मतदारसंघात आपण अंगणवाडीला ISO करण्याचं काम केलं. आज या शाळेची जशी इमारत आपण उद्घाटन करतोय, तशा काही शाळा आपण उत्तम केलं. मी तर जुबली हायस्कूल जिथं मी शिकलो जिल्हा परिषदच्या शाळेत, ती मी जिल्ह्यातील सर्वोत्तम शाळा करतोय. मी गावातल्या सरपंचाच्या कार्यालयात मागच्या 6 वर्षापूर्वी कृषी लायब्ररी एक अलमारी दिली. पण मग माझ्या लक्षात आलं की अजूनही मुलांना उत्तम शिक्षण घेण्यासाठी वाचनालयाची आवश्यकता आहे. मी पोंभुर्ण्याला वाचनालय केलं, बगारशाला केलं, मूळला केलं, चंद्रपूरमध्ये केलं. पण नंतर निर्णय केला अजून अत्याधुनिक वाचनालय केली पाहिजे. आणि साऱ्या जिल्ह्यामध्ये मी आता नवीन 22 वाचनालयाला मागील 1.5 वर्षापूर्वी मान्यता दिली. जेव्हा मी मंत्री होतो त्याच्या पहिल्या मारोड्याच्या वाचनालयाचं मी उद्घाटन केलं. पुढच्या आठवड्यात राजोगीच्या वाचनालयाचं उद्घाटन करतोय. जिल्ह्यामध्ये 22 वाचनालय यासाठी दिली की माझा होतकरू गरीब विद्यार्थी असेल तर त्यांनी मनात हा भाव आणू नये की मी गरीब आहे, मी एका मजुराच्या पोटी जन्म घेतला. खरं तर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला खूप आवडतं. ते म्हणाले, गरिबीत जन्म घेणं पाप नाही, पण गरिबीत जन्म घेतल्यावर विचार मात्र हे उत्तम न ठेवणं, गरिबी मिटवण्याचं न ठेवणं, गरिबी संपवण्यासाठी प्रयत्न न करणं, हे मात्र त्या व्यक्तीची चूक आहे. म्हणून थांबू नका. आपल्याला सुद्धा गरिबीवर मात करण्याची ताकद ठेवली पाहिजे. आपणही काय करतो या शाळेच्या विद्यार्थ्यांनाही माझा एक निश्चितपणे सांगणं आहे. आज काही विद्यार्थ्यांचा मी सत्कार केला, मी त्यांच्या भविष्यासाठी सदिच्छा देतो, शुभकामना देतो. पण ज्यांना पुरस्कार प्राप्त झाला नाही ना, त्यांनी कधीतरी मनात त्या विद्यार्थिनींनी विचार केला पाहिजे की मला पुरस्कार स्टेजवर जाऊन का नाही मिळाला. मग ज्याला पुरस्कार दिला त्याच्यामध्ये काय असे गुण आहे, काय वैशिष्ट्य आहे, मी हे गुण घेऊ शकतो का, मी अजून गुणसंपन्न होऊ शकतो का, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. हॉस्पिटल्स चांगले व्हावे, दवाखाने चांगले व्हावे, आपण प्रयत्न करतोय. इथं राहुल संतोषवार आहे, पिंटू मंगळगिरवार आहे, हरी पाटील डवस आहे, अलकाताई आत्राम आहे, आमच्या नगरपंचायतच्या अध्यक्षही आहे. उमरी पोद्दारचा आम्ही दवाखाना केला. मी जेव्हा त्याचं उद्घाटन केलं तेव्हा मला आनंद झाला की जिल्ह्यामध्ये मी असे 32 प्राथमिक आरोग्य केंद्र हे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र करण्याचा निर्णय केला. मी जरी सरकारी दवाखान्यात माझा जन्म झाला होता तेव्हाचा फोटो पाहिला तर ते कवेगूची प्रसूती कक्ष होता. पण आता उमरी पोद्दारमध्ये प्रसूती कक्षामध्ये जा, मुलगा जन्मल्यावर ते प्रसूती कक्ष पाहिल्यावर निश्चितपणे वा सुधीर भाऊ वा, काय सुंदर केलं, इतका सुंदर आपण केलं. यामधून आपल्याला पुढे जायचं आहे. हे खरं आहे की प्रगतीचा अर्थ हा तर न संपणार आहे. कारण मनुष्याला सर्वात मोठी दिलेली देण आहे की त्याची प्रगती ही तर अवकाशाच्या पलीकडे आहे. फक्त समाधान न मानता त्या प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल टाकण्याच्या दृष्टीने मानसिकता करणं, यासाठी आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. आपला मतदारसंघ पुढे जावा या दृष्टीने आपण अनेक कामं करतोय. पुढेही काही विषय मी ठरवले की त्या माध्यमातून आपला बगारशा विधानसभा, पोंभुर्णा, मूळ हे या महाराष्ट्रामध्ये उत्तम व्हावे.
आणि त्या दृष्टीने मी नेहमीच आपल्या सोबत आहे. पण आज शाळेचं उद्घाटन करताना मला आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण सर्वांनी फक्त स्वतःचा विचार न करता साऱ्या समाजाचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सर्वात मोठा शाप हा तुमच्या माझ्यासाठी असेल तर आम्ही धीरे धीरे जातीच्या चौकटीमध्ये इतके जास्त गुरफटत चाललो, इतके गुरफटत चाललो की आम्ही विविध जातीचं प्रतिनिधित्व करतो पण दुर्दैवाने मानव जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. हजारो संत महंतांनी जे सांगितलं त्या संत महंताच्या तत्वज्ञानाला पाण्यात बुडवून आपण फक्त जातीचा विचार करत राहिलो तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल की जगामध्ये जेव्हा इतर देशांमध्ये आपण जातो, जो जो म्हणून जातो त्या देशाचं कौतुक करतो. पण कौतुक करत असताना जेव्हा माझ्यासारखा व्यक्ती तिथं संकल्प करा की भविष्यामध्ये आम्ही आपल्यापुरता प्रकाश कसा निर्माण करू. सूरज ना बन पाए तो दीपक बनके जलता जाओ या विचाराने या शाळेमध्ये आपल्याला शक्तिशाली वाघिणीचं दूध शिक्षणाच्या माध्यमातून देण्यात यावं अशी शिक्षक, कर्मचारी वृंद, सारे अधिकारी, गावकरी यांना मी विनंती करतो. पुन्हा एकदा या शाळेतील विद्यार्थ्यांना सदिच्छा देतो. खूप मोठे व्हा, खूप मोठे व्हा. आकाशालाही तुमचा हेवा वाटावा, इतकं मोठं व्हा आणि आई वडिलांची